सो हाय फ्रेंड्स, कसे आहेत? मस्त मजेत असणार ना? माझ्या नव्या ब्लॉगमध्ये तुमचं नव्याने स्वागत. सो आजचा ब्लॉग असा आहे की आज मी अख्ख्या मुगाची खिचडी बनवणार आहे. सो आता मी कुकर ठेवला आहे गॅसवर आणि तो गरम होतोय, म्हणजे तेल टाकलं मी त्याच्यात आणि ते तेल गरम होतंय. आणि एकीकडे मी कांदा, कढीपत्ता आणि बटाटा चिरून घेतला होता, मगाशी चिरून घेतलेला होता. सो आणि एका ह्याच्यात तांदूळ घेऊन घेतलेले आणि एका ह्याच्यात मूग डाळ घेतलेली आहे. पण मूग डाळ, अख्खी मूग डाळ ती पहिले 2 शिट्ट्या घेऊन घेतल्या होत्या, थोडेसे शिजून घेतले होते. मग ती एका ह्याच्यात काढली आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊ. आणि लसूण पण टाकतो, पण मला लसूण सोलायला अजिबात टाईम नव्हता, कारण आधीच खूप उशीर झाला होता. शिवला झोपवण्यातच माझा टाईम गेला आणि 8:30 होऊन गेले होते. म्हणून मी पटकन करून घेतले, वाफवून घेतले. कांदे आणि कढीपत्ता आणि बटाटे थोडेसे तेलात होऊ द्यायचे, तेव्हा त्याची टेस्ट खूप मस्त लागते. थोडा वेळ होऊ द्यायचे. मग त्याच्यात मसाला आणि चटणी टाकायची आहे. मग इथे घरचा मसाला आणि चटणी घेतली, बाकी काहीच नाही घेतले, फक्त एकच मसाला घेतला. मग तुम्हाला वेगवेगळे मसाले टाकायला आवडतं, पण ह्या वेळेस मी फक्त घरचा मसाला आणि चटणी घेतली. सो ती थोडीशी टाकली आणि तेलात अजून बराच वेळ होऊ दिली. बराच वेळ म्हणजे 5 मिनिटं, 5 मिनिटं पण जास्त झाली. 3-4 मिनिटं होऊ द्यायची. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून त्याला वाफवू द्यायची. अशी भाजीसारखी थोडीशी दिसते ती, हे बघा. त्याला मस्त आटू द्यायचं, थोडंसं पाणी आटू द्यायचं. हे बघा किती छान दिसतंय. आणि त्यात आपण आता ते जे मूग आपण वाफवलेले होते, मी त्या 2 शिट्ट्या घेऊन घेतल्या त्या मूगच्या, ते मूग आता याच्यात टाकणार आहे. असं सगळे मूग मी टाकून घेतले, त्याला थोडंसं अजून हलवून घेतलं. आणि तांदूळ इकडे मी धुवून घेतलेले होते, ते तांदूळ मी टाकले. तांदूळ आपले रेशनचे होते, त्याची खूप छान खिचडी लागते. सो आणि मीठ तुमचं चवीनुसार तर तुम्ही घेऊ शकता. मी 2 चमचे टाकले आणि अजून थोडंसं पाणी ॲड केले, कारण आपण तांदूळ टाकले तर ते तांदूळ फुलतीलच थोडेसे, त्याच्यामुळे मी अजून 2 ग्लास पाणी टाकले. त्यानंतर त्याच्यात हळद राहिली होती, हळद मी नंतर टाकली आणि झाकण नाही घेतलं. 3-4 शिट्ट्या झाल्या की होऊन जाईल मूग डाळ खिचडी. त्यानंतर मी मध्ये चालू होती, काहीतरी बडबड करत होती, काय बोलली मला काय आठवत नाही आता, कारण मी आधी व्हिडिओ घेतला आणि नंतर व्हॉइस टाकते. तिने दूध आणलं होतं वाटतं, ते दूध मी गॅसवर ठेवलं, एकीकडे तवा ठेवला, पटकन पोळ्या पण करून घेतलंय. पीठ मी आधीच मळून घेतलं होतं संध्याकाळी. यांना 2 पोळ्या टाकल्या ना शिवच्या पप्पांना, तेव्हाच मी पीठ मळून घेतलं होतं. बराच वेळ नाही मळत मी, पण संध्याकाळीच मळलं होतं, नव्हतं ही रात्रीचा टाईम आहे. सो मी त्या 3-4 पोळ्या करून घेते पटापट. आणि भाजी पण मी संध्याकाळीच केलेली होती, वालपापडीची भाजी केलेली होती, ती भाजी पण झालेली आहे. फक्त पोळ्या टाकायच्या आहे आणि अजून काहीतरी एक्स्ट्रा बनवावं लागेल, काय माहिती काय करायचं. सो मी ते दिसेल असतं मला पुढे व्हिडिओमध्ये. सो मी इथे मनालीशी गप्पा मारत पोळ्या पण लवकर झाल्या माझ्या. तिचा स्वयंपाक झाला की ती वेळ येऊन जाते. अजून रोज काय ब्लॉग टाकणार ना, तर त्याच्यामुळे मी म्हटलं चल आज मला अख्ख्या मुगाची खिचडी करायची. खिचडी तर सगळ्यांच्याच घरी असते, पण मला अख्ख्या मुगाची खिचडी करायची होती. मग म्हटलं चल करूया ब्लॉग. असं पण रोज ब्लॉग टाकू असं वाटतं, पण कसं काय टाकावं, कंटेंट नाही सापडत रोज काय करावं असं. सो मग स्वयंपाक पण होत गेला, उशीर तर झालेला होता, पण स्वयंपाक होत गेला, ब्लॉग पण निघाला आणि तुमच्याशी बोलणं पण झालं. सो इथे मी पोळ्या वगैरे करून घेते. तिकडे शिवचे पप्पा शिवला झोका देतात, उठली होती वाटतं ती, तरी ते तिला खेळवत होते. मग पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि मग जेवणाला पण भूक खूप लागलेली होती. आणि आज मला थोडंसं असं बरं पण नव्हतं वाटत, थोडंसं पेन होत होतं, बॉडी पेन होत होतं, पण ठीक आहे, स्वयंपाक तर करावाच लागतो. सो मी केलं पटापट स्वयंपाक आणि
बघू आपण डाळ खिचडी कशी झाली आहे, टेस्टी झाली की नाही झाली. मी फर्स्ट टाइम अख्ख्या मुगाची खिचडी टाकली. तुम्ही बरेचदा केली असेल पण मी फर्स्ट टाइम केलेली आहे अख्खे मूग टाकून. आमच्याकडे मुगाच्या डाळाचीच खिचडी असते. मी तुळशी डाळ वापरतच नाही खिचडीमध्ये, कारण मुगाची डाळ जास्त बेस्ट असते, सो हेल्दी असते. मग मी मुगाची डाळ यूज करते. तुळशी डाळ फक्त वरण वगैरे आपलं डाळ तडका वगैरे जास्त करायचा तर तेव्हाच जास्त यूज करते. मोस्ट ऑफ खिचडीमध्ये मी मुगाची डाळच यूज करते, पण आज अख्ख्या मुगाची डाळ टाकलेली आहे. सो बघू कशी लागते मला. सो माझ्या इकडे मिळालीच्या माझ्या बऱ्याच गप्पा चालू होत्या. आमचं जमतं बऱ्यापैकी जमतं, गप्पा वगैरे चालूच असतं आमच्या दिवसभर. आणि मग इकडे पोळा वगैरे झाला. मजाक मस्ती पण आमची चालूच असते, काही ना काही. सो ती येत राहते वर खालीवर. मी तुम्हाला एखाद्या दिवशी पूर्ण फॅमिली दाखवेल. तुम्ही पण खूप कन्फ्यूज असणार कोण काय पण मी दाखवेल एखाद्या दिवशी फॅमिली. खूप मोठी फॅमिली आहे आमची, पण मी एखाद्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना स्पेशल फेस विथ इंट्रोडक्शन विथ सगळं सांगेल मी तुम्हाला. पण कसं ना, मीच आता नवीन ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे. ती पण मला हवीच होती, म्हणजे मला आवडतं ब्लॉगिंग, बघायला पण आवडतं आणि करायला पण आवडेल म्हणून मी आता स्टार्टिंग केलेली आहे. जसं मला कळेल ब्लॉगिंग विषयी. अजून तर मला काही एडिटिंग वगैरे अजून एवढं खास येत नाही, पण करते मी बऱ्यापैकी प्रयत्न. सो तुम्ही सांगा मला जमतंय का नाही जमतंय, आणि कोणता ब्लॉग घेऊन मी येऊ तर तुम्ही मला कमेंट करा. मग मला पण आवडेल ते ब्लॉग बनवायला. स्वतः ब्लॉग बनवायला नाही एवढं इंटरेस्ट वाटत, कोणी सांगितलं की आज हा ब्लॉग बनव तर मला पण आवडतं बनवायला. आता इकडे मी शिवचं सगळं बनवून घेतलंय. शिवचं पण खायला मी नाचणी सत्वच बनवते. रात्री बऱ्याचदा रात्री तर मी नाचणी सत्वच देते, कारण ते पचायला पण चांगलं असतं. आणि त्याच्यामध्ये मी तूप घालून देते. तूप पण मी घरीच बनवलेलं असतं तिच्यासाठी. जे तूप यूज करते ते मी घरीच बनवते. यावेळेस मम्मीने बनवून दिलं होतं, कारण बरीच मदत मम्मीकडनं असतेच आणि मम्मी पण जवळच असते. जवळ म्हणजे राहायला जवळच आहे. ती जवळ का राहते त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगेलच एखाद्या ब्लॉगमध्ये. जसा टाईम भेटेल तसं मी तुम्हाला सांगेलच. तर मी तुम्हाला म्हटली होती एक भाजी अजून एक्स्ट्रा करायची आहे, आणि मला तर वालपापडी बिलकुल आवडत नाही म्हणून मी भाजी एक्स्ट्रा करणार होती, पण मलाच कंटाळा आला करायचा. सो मी पापड भाजून घेतले उडदाचे आणि त्याचा कुसमुरा करणार आहे. आमच्याकडे पापडचा कुसमुरा असं म्हणतात, बाकी ठिकाणी पापडचा खुडा असे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणता मला कमेंट करून सांगा. मग मला मम्मीचा कॉल आलेला होता मध्येच आता, की मी घावणी बनवलेली आहे तर तू खायला ये, तुला आवडते गरम गरम असतं. तर मी एवढा पापडचा कुसमुरा बनवून घावणी खायला जाणार आहे मम्मीकडे. तर मी पटकन कुसमुरा बनवून हे माझ्या सासऱ्यांचं ताट रेडी करून घेतलं आहे, आणि आपली ही मूगडाळ खिचडी रेडी आहे. सो त्याची टेस्ट कशी आहे, खूप छान लागली. मी तर खाल्ली आणि मग मम्मीकडे जाताना थोडीशी मम्मीसाठी पण घेऊन गेली, कारण त्याची टेस्ट छान झालेली होती म्हणून मी मम्मीकडे पण जाताना नेली. सो ही माझी मम्मी आणि ह्या तिच्या गावणी म्हणजे चिल्ला टाईप असतं, तांदळाच्या पिठाचं असतं. डोसासारखं दिसतं पण टेस्ट वेगळी असते. सो याची रेसिपी पण टाकेल मी एखाद्या वेळेस, पण खूप टेस्टी लागतं, खायला छान लागतं आणि हेल्दी असतं. सो मी मम्मीने माझ्यासाठी बनवून ठेवलं, म्हणजे त्यांच्यासाठी पण केलेलं आणि माझ्यासाठी पण करून ठेवलं. सो मी घरी घेऊन जाईन आणि मग खाईल. आणि मग जेवण उरकवले आणि बाहेर फिरायला निघालो, थोडंसं वॉकिंग जेवणानंतरची. आणि हे आमचं एकदम गोड 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 साखरचं पोतं खांद्यावर घेऊन आम्ही चाललो आहे. आणि आपण आता भेटू नेक्स्ट व्लॉगला. सो गुड नाईट, स्वीट ड्रीम, बाय.